नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय. कोणताही कार्यक्रम असो, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय, क्रीडा, अन्य कोणत्याही क्षेत्रातला कार्यक्रम असो, कार्यक्रम पत्रिका, कार्यक्रमाचा क्रम, निवेदनाचा क्रम हा जर तुम्ही समजून घेतला तर तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाचं भारदस्त सूत्रसंचालन करणारच. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि हो, माझ्या या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया. कार्यक्रमाची सुरुवात करत असताना सुरुवातीला सूत्रसंचालकांना असं बोलावं: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत ऐतिहासिक विचारांचा आणि संस्कृतीच्या तत्वांचा जागर घालणारा आणि नीतिमूल्यांची शिकवण देणारा आणि नीतिमूल्य संवर्धित करणारा आजचा टिंब कार्यक्रम संपन्न होतोय. आणि या कार्यक्रमास आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल संयोजक जे असतील त्यांच्या वतीनं उपस्थितांचं मी मनपूर्वक स्वागत करत आहे. तसेच उपस्थितांचं शाब्दिक स्वागत सूत्रसंचालकांना असं करावं. सर्व अतिथी मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करत आहे. आजच्या या शुभ प्रसंगी आपण उपस्थित राहिलात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. तसेच मान्यवरांचं आगमन होत असताना सूत्रसंचालकानं त्यावेळेस व्यासपीठाकडे मान्यवर येत असतील त्यावेळेस सूत्रसंचालकानं हे शब्द बोलावेच: बंध प्रेमाचे दर्शन आपुलकीचं. हे सद्भाव दर्शवत आजच्या टिंब कार्यक्रमास टिंब मान्यवर त्यांच्या पदासहित त्यांचा नामोल्लेख आपण करून त्यांचं आगमन होत आहे. त्यांचे शब्द सुमनाने मी मनपूर्वक स्वागत करत आहे. तसेच मान्यवरांना आपण व्यासपीठावरती विराजमान होण्यासाठी आपण त्या पद्धतीनं बोलावं. आलेल्या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. तसेच कार्यक्रमाची पुढील महत्त्वाचा असलेला क्रम म्हणजे अध्यक्ष निवड. त्यावेळेस सूत्रसंचालकाने असं बोलावं: सोन्यात जेव्हा हिरा जडवला जातो तेव्हा तो दागिना सोन्याचा नाही तर तो हिऱ्याचा बोलला जातो. तसं देह हा सुद्धा माणसाचं सोनं आहे आणि कर्म हा त्यातला असलेला हिरा आहे. हिऱ्यामुळे जसं सोन्याचं मूल्य वाढतं तसंच चांगल्या कर्मामुळं देहाचं मूल्य वाढत असतं. म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या आगमनानं कार्यक्रमाचं विचार मूल्य वाढलेलं आहे. त्यामध्ये अध्यक्षांच्या निवडीनं आणखीनच वाढणार आहे. टिंब हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत किंवा टिंब यांना मी विनंती करतो, आजच्या कार्यक्रमाची अध्यक्ष निवड टिंब यांनी करावी व टिंब यांना विनंती करतो की आपण अनुमोदन द्यावे. त्यावेळेची जी स्थिती आहे त्या पद्धतीनं सूत्रसंचालकानं निवेदन करावं. त्यानंतर व्यासपीठावर मान्यवर पाहुण्यांना, प्रमुख पाहुण्यांना कार्यक्रमाच्या प्रसंगी सरस्वती पूजन करण्यासाठी कशी विनंती करावी, कसं निवेदन करावं, आजच्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात अर्थात आजच्या कार्यक्रमाची प्रारंभ सरस्वती पूजन, दीप प्रज्वलन करून करण्यात येत आहे. यावेळेस सूत्रसंचालकानं असं बोलावे की उषक काल होता होता काळ रात्र जाहली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. ही विचारांची असणारी मशाल बोधातून सुबोध व्हावा, प्रबोधनातून आत्मबोध घडावा, मुक्त जीवनाकडून जीवन मुक्तीकडे जाणारा राजमार्ग, योग्य गती, त्यातून प्रगती, त्यातून संस्कारक्षम असलेला आजचा कार्यक्रम आणि त्या प्रसंगी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन संपन्न होत आहे. अशा रीतीनं सूत्रसंचालकानं त्यावेळेचं असलेले दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाच्या प्रसंगी बोलावं. आता आपण सर्व मिळून ज्ञानदेवी सरस्वती मातेचं पूजन करूया. विद्येची देवी सरस्वती मातेचं आपण सर्वांनी आशीर्वाद घेऊन आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. असं सूत्रसंचालकानं साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये बोलून कार्यक्रमाला एक वेगळ्या प्रकारची उंची निवेदकानं आणण्याचा प्रयत्न करावा. दीपप्रज्वलन करत असताना सूत्रसंचालकानं आजच्या या शुभ प्रसंगी दीप प्रज्वलित करून आपण या कार्यक्रमाचा शुभारंभ करतोय. तसेच प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत असताना ती प्रतिमा कोणत्या देवताची आहे, कोणत्या व्यक्तीची आहे, त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा असं सूत्रसंचालकानं त्यावेळेस सांगावं. त्यानंतर ईशस्तवन होत असताना सूत्रसंचालकानं त्यावेळेस असं बोलावं: उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लावावे, सत्कर्म
योग्य वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे, ईश्वराचं नामस्मरण आणि चिंतनात आपल्या सर्वांचा उद्धार आहे याबद्दलचं ईशस्तवन या ठिकाणी सादर होतंय. मी त्यांना विनंती करतो ईशस्तवन आपण सादर करावं. तसेच आलेल्या सर्व पाहुण्यांचं उपस्थितांचं स्वागत हे स्वागत गीताच्या माध्यमातून होत असतं. त्यावेळेस सूत्रसंचालकाने काय बोलावं? तुमच्या आगमनाने भूमी धन्य झाली, कस्तुरी मनाची तिने मुक्त केली, मातीच्या कणांना तेज आज आले, घेऊनी तुमच्या पदाला हो. पाहुण्यांचं स्वागत गीताच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आता आपल्याला एक सुंदर स्वागत गीत या ठिकाणी ऐकायला मिळणार आहेत आणि हे स्वागत गीत सादर करतायत टिंब हे स्वागत गीत सादर करतायत आणि त्या स्वागत गीताचे बोल आहेत. तर अशा रीतीनं सूत्रसंचालकानं आवाजामधला चढउतार तसेच सुयोग्य हावभाव आणि अचूकता बोलण्यातला शब्दातला स्पष्टपणा त्यावेळेस सूत्रसंचालकाचा येणं अपेक्षितच आहे. तसेच आलेल्या पाहुण्यांचा सत्काराच्या प्रसंगी सूत्रसंचालकाने हे निवेदन करावं. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांचा आदर, पाहुण्यांचा मान सन्मान या छोट्याशा सत्काराच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्या पाहुण्यांचं नाव, त्याचं पद आणि त्याचा सन्मान कोणत्या संयोजकांच्या हस्ते होतोय तर त्यावेळेस सूत्रसंचालकानं त्या पद्धतीनं व्यक्तीचं नाव, त्याचं पद आणि त्याचा सन्मान कुणाच्या हस्ते होतोय हे व्यवस्थितरित्या त्यावेळेस निवेदन करावं. आणि त्या प्रसंगी सन्मान होत असताना गोड माणसांच्या आठवणींनी आयुष्य कसं गोड बनतं, गोड झाल्यावरती नकळत ओठांवरती हास्य खुलतं, असे आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे आणि त्यांचा सत्कार या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी संपन्न होतोय. तसेच पाहुण्यांचा सत्कार होत असताना वसंतविना सृष्टीला बहर तो कसला, फुलाविना बागेला फुलोरा तो कसला, ढगाविना आकाशाला आधार तो कसला आणि आजच्या सत्काराविना कार्यक्रमाला उजाळा तो कसला. अशा रीतीनं सूत्रसंचालकाने वेगवेगळ्या सारोळ्यांचा वापर करावा. तसेच एखादा जमला तर शेर देखील त्या ठिकाणी सादर करावा. कमजोर इरादो वालों की कभी मंजिल नहीं मिलती, मुसीबत में शरीफों की शराफत कम नहीं होती, करो सोने की लाख तुकडे मगर उसकी किंमत कम नाही होती. किंवा यस्य मानस्य उन्नत तस्य भाग्य समुत्तम, विचारांचा चिराग विसला तर आचार आंधळा बनेल. म्हणून ज्यांनी विचारांचा चिराग तेवत ठेवण्याचं काम केलं ते आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. अशा रीतीनं सत्काराच्या वेळेस आणि जास्त सूत्रसंचालकाने स्वतःचं ज्ञान हे खरं तर पाजळू नये. त्या सत्काराच्या वेळेसच त्या पद्धतीनं ते 2 सेकंदात, 4 सेकंदात, 10 सेकंदामध्ये तेवढं सूत्रसंचालकाने मोजकं आणि प्रभावी त्या ठिकाणी बोलणं अतिशय गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि सूत्रसंचालकाने त्यावेळेस बोलत असताना आता कार्यक्रमाचं प्रास्ताविक असेल. स्वागत करावे मान्यवरांचे अगदी मोजक्या बोलांनी, स्वागत करावे मान्यवरांचे अगदी मोजक्या बोलांनी, उद्देशाचे कथन करावे स्पष्ट शुद्ध वाक्यांनी. अशा रीतीनं आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक टिंब यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. अशा रीतीनं कार्यक्रमाचं प्रास्ताविकाचं निवेदन सूत्रसंचालकाने असं करावं. तसेच जे प्रमुख मान्यवर आहेत त्यांच्या मनोगताचं सूत्रसंचालन निवेदकानं कसं करावं तर त्यांच्याबद्दल थोडंसं बोलावं. जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करत असतात ती सतत धडपडत असतात. लोकांच्या दृष्टीनं ती धड नसतात कारण ती पडत असतात, पण खरं ती पडत नसतात तर पडता पडता घडत असतात. म्हणून आजच्या कार्यक्रमाला लाभलेले पाहुणे आणि त्यांचं मार्गदर्शन खरं तर आपल्या आयुष्याला सचेतन आकार देणारा, आपल्या आयुष्य घडवण्यासाठी विचारांचं मंथन होणं गरजेचं आहे. मी टिंब यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आम्हा सर्वांना मार्गदर्शन अर्थात मनोगत आपण व्यक्त करावं. अशा रीतीनं सूत्रसंचालकाने 1 बाय 1 अशा रीतीनं मान्यवरांच्या मनोगतावेळेस वेगवेगळे शब्द त्या ठिकाणी वापर करावे. आणि शेवटी अध्यक्षीय मनोगतामध्ये सूत्रसंचालकानं एक वेगळ्याच पद्धतीनं त्या ठिकाणी बोलावं. गुरुकडून आपल्याला ज्ञान मिळतं, पाण्याकडून आपल्याला जीवन मिळते, वाऱ्याकडून आपल्याला सुगंध समजतो आणि वाचनातून आपल्याला प्रगल्भता येते. आणि खरं तर आजच्या कार्यक्रमाचा जर सार मिळतो तर तो अध्यक्षीय भाषणातून. म्हणून मी टिंब यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्षीय मनोगत आपण व्यक्त करावं, ही नम्र विनंती.
तसेच कार्यक्रमाचा सरतेशेवट म्हणजे आभाराचं सूत्रसंचालन निवेदकानं कसं करावं. कार्यक्रम कधीच संपत नसतो, फक्त त्यातली औपचारिकता थांबत असते. पुन्हा नव्याने भेटून पाहुण्यांच्या स्वागतासाठी आम्ही खरं तर कायमच सज्ज राहत असतो. कार्यक्रमाचा सरतेशेवट म्हणजे आजच्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या पाहुण्यांचा आभार, त्यांच्याबद्दल ऋण टिंबटिंब यांनी व्यक्त करावेत अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. त्यानंतर कार्यक्रमाचा शेवट हा राष्ट्रगीताने होत असतो. त्याप्रसंगी सूत्रसंचालकाने असं बोलावं, उपस्थित सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी जागेवरती सावधान स्थितीमध्ये सर्वांनी उभे राहूया आणि आता आपण सर्वांनी राष्ट्रगीत गायन करूया. अशा रीतीनं कार्यक्रम संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन, कार्यक्रम कोणताही असो, ही क्रम तुम्ही समजून घेतला, त्या ठिकाणी तुम्हाला काय बोलायचंय हे सूत्रसंचालकाने जर लक्षात घेतला तर कार्यक्रम कोणताही असो, कार्यक्रमामध्ये 100% तुम्ही उत्कृष्ट निवेदन करणारच. ही बाब तुम्ही सर्वांनी समजून घ्यावी आणि निश्चितपणानं हे तुम्ही समजून घेतलं आणि याबद्दलची टिपणं तुम्ही काढून घेतली तर मी म्हणेल की माझ्या अनुभवानुसार तुम्ही उत्कृष्ट सूत्रसंचालन करू शकाल. तर या प्रसंगी मी आपल्या सर्वांना या प्रसंगी मी सांगतोय की निवेदक विठ्ठल पवार हा यूट्यूब चॅनल सूत्रसंचालकांसाठी वाहिलेला आहे आणि महाराष्ट्र राज्यात प्रभावी सूत्रसंचालक निर्माण करण्याचा हा यूट्यूब चॅनल आहे. सर्व व्हिडिओ बारकाईनं पहा आणि आपण नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, कमेंट्स करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि मी तळमळीने आपल्याला सांगतोय की तुम्ही उत्कृष्ट निवेदक होणारच, तुम्ही त्या कार्यक्रमाचं उत्कृष्ट सूत्रसंचालन करणारच. हा दुर्दम्य आशावाद तुमच्या मनामध्ये सतत जागता ठेवूया आणि महाराष्ट्रातला निवेदक बनण्यासाठी जे स्वप्न पाहताय ते या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आदर्श निवेदक बनणारच आहे अशी खात्री या निमित्तानं मी देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.